कर्णपिशाचिनी नावाची साधना आहे। म्हणजे ही कर्णपिशाचिनी आपण अनेकदा ऐकत असतो, म्हणजे नुसतं ऐकिवातच असतं की अमुक एक व्यक्तीला ही कर्णपिशाचिनी अवगत असावी, पण ही जी साधना आहे ही अजिबात फारशी कठीण साधना नसते। त्यामुळे बरेच लोक ही साधना करतात। शिवाय ही साधना काही मंत्र त्यातले असे आहेत जे घरात सुद्धा करता येतात। त्या मंत्रांसाठी कुठेही बाहेर जायची गरज नसते। पण त्यातले काही मंत्र जे आहेत, कर्णपिशाचिनीचे अनेक मंत्र आहेत, त्यातले काही मंत्र स्मशानात सुद्धा करता येतात त्याची सिद्धी जी असते ती। कारण प्रत्येक गोष्टीसाठी स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात। तरीही जे लोक ही साधना करतात त्यांना थोडंसं दुर्दैवीच म्हणायला लागेल। त्याचं कारण असं आहे की मनुष्य इतर कोणतीही चांगली साधना यानंतर करू शकत नाही। म्हणजे ही जी साधना आहे कर्णपिशाचिनीची, त्यानंतर सात्विक शक्तींच्या साधना त्याला करता येत नाही। त्याला स्ट्रिक्टली बॅन होऊन जातो तो त्या काही गोष्टींसाठी। उदाहरणार्थ एखादा यज्ञोपवीत संस्कार झालेला ब्राह्मण जर ही साधना करेल तर त्याला त्यानंतर गायत्री मंत्राचं उच्चारण देखील त्याच्या आयुष्यामध्ये करता येत नाही। कारण सात्विक मंत्र आणि हा एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध असणारा तामसी मंत्र, त्यामुळे तामस मंत्रांची साधना जो करतो त्याला सात्विक मंत्रांचे जप करता येत नाहीत। आणि या कर्णपिशाचिनी या शक्तीवर त्याला ताबा सुद्धा नंतर ठेवता येत नाही।